Raising a bold and controversial demand, Goa Forward's lone MLA Vijay Sardesai has renewed his push for the reinstatement of dual citizenship, specifically for Goans holding Portuguese passports, arguing it is a matter of identity, rights and historical justice. Listen to the arguments. एक मुळगांवकार आंतोनियो कोस्टा, प्रेसिडेंट ऑफ द युरोपियन काउन्सिल, ताणे आपले OCI कार्ड अभिमानान काढून दाखयले आणि सांगले की आपले गोवन ओरिजिन म्हणजे बेसिकली तशें जर पळोवंक गेले जाल्यार प्रजासत्ताक दिसाक म्हणजे रिपब्लीक डेक पोगो वॉज चीफ गेस्ट. तो पर्सन ऑफ गोवन ओरिजिन न्ही ताणें दाखयलें आपलें की बाबा हें आपलें गोवन ओरिजिन. आनीक आमचे प्रधानमंत्र्यान टाळ्यो मारल्यो हें आमी पळयलें. ताणें आपले प्राऊडली OCI कार्ड दाखयले, आपले पर्सन ऑफ गोवन ओरिजिन दाखयले आणि आमचे इंडियेचे प्रधानमंत्र्यान ताका टाळ्यो मारल्यो. पुणून आज परिस्थिती कितें आहा, गोवा इज स्टँडिंग एट द सेंटर ऑफ अ नॅशनल कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन म्हळ्यार कितें आनी कशें. गोंयकारांक जो इतिहास आहा ह्या इतिहासा खातीर आमकां पनिशमेंट पडटा. पनिशमेंट कसो पडटा, जे लोकांनी हे पोर्चुगीज पासपोर्ट घेतलो, OCI कार्ड वापरले, त्या लोकांचे आज तांकां सिटीजनशीप सरेंडर करची पडटा, तांची मतां कॅन्सल जातात, तांचे इनहेरिटन्स जे जावपाचें आहा तातूंत तांकां त्रास जावपाक लागतात. हे सगळे आमी गोंयकार फेस करतात. पोर्चुगीज सिटीजनशीप ती एक डिसलॉयल्टी न्ही, एक देश प्रेमाचेर प्रश्न हाडपाचो एक विशय न्ही. हो एक रिझल्ट गोंयच्या युनिक इतिहासाचो. सो इट्स अ कॉन्सिक्वन्स ऑफ गोवाज युनिक हिस्ट्री. कितल्या वर्सांची ही रियालिटी एक्सेप्ट केली, आज ती वेपनायज केल्या. वेपनायज कशी करतात, एस्पेशली आमी आतां SIR पळयतात की मतां कॅन्सल जातात. फॅमिलीक इंडियन पासपोर्ट सरेंडर करचो पडटा, हांवें सांगला त्या भशेन इनहेरिटन्साक इश्यू जाता आनी तांकां इलेक्टोरल रोलांतल्यान भायर काडटात. ड्युअल सिटीजनशीप इज अ प्रोटेक्शन. इट सेफगार्ड्स फॅमिलीज, इट सेफगार्ड्स प्रॉपर्टीज, इट सेफगार्ड्स कल्चर and it safeguards our identity. आमची अस्मिताय राखता. पोर्तुगेज पासपोर्ट घेतिल्ल्या मनशाक ड्युअल सिटीजनशीप दिवप म्हळ्यार गोंयकारपण राखप. हे लॉंग स्टोरी शॉर्ट ताची अशी आहा. सो गोंयकार एक गोंयकार परमनंट उरूंक शकता आणि तो अभिमानान आपूण भारतीय म्हणून सांगूंक शकता विदाउट बीइंग फोर्स्ड टू चूज बिटवीन ऑपॉर्च्युनिटी अँड बिलॉंगिंग. आज कितें आहा, he has to choose between opportunity and belonging. हांव इंडियन रावलो, म्हजी ऑपॉर्च्युनिटी गेली जॉबाची, पूण इंडियन म्हणून मेळटा. जॉबा खातीर भायर गेलो, हांव इंडियन जायना अशें जावंक शकना. त्याच इंडियना बरोबर तुवें डील केल्या, तुवें टाळ्यो मारल्या. सो त्याच इंडियन असले इंडियन आमचे गोंयकार जे आहा आनी तो आमचो मडगांवकार, असल्या लोकांक ड्युअल सिटीजनशीप दिवपाक जाय. आमचो देश जर कॉन्फिडंट आहा युरोपा बरोबर डील करपाक, जाल्यार आमच्या देशाक हे कॉन्फिडन्स जाय की आमचे लोक जे भायर आहा तांकांय कॉन्फिडंट करूंक जाय. ही गरज आहा. सो डिमांड एक क्लियर आहा आनी एक स्पेसिफीक डिमांड की गोंयकारांक ड्युअल सिटीजनशीप दिवची. आनी हे गोंयकार जे भायर गेल्या ते तांचे ब्रेड अँड बटरा खातीर गेल्ले आहा, ते पोटा खातीर गेल्ले आहा. ते देश सोडून देशद्रोही न्ही ते. आनी तो खंयचोच एक समाज न्ही, फक्त क्रिस्तांव न्ही. आज हिंदूय वचपाक लागल्या. सगळ्या फक्त इंग्लंडाकूच न्ही, जर्मनीक वचूंक लागल्या, आयर्लंडाक वचूंक लागल्या, बारीक समाज मजो वचूंक लागला. एवरीबडी इज युटिलायझिंग दिस बिकॉज इट इज अ फॅसिलिटी. सो गव्हर्नमेंट हॅज फेल्ड टू जनरेट एम्प्लॉयमेंट. गव्हर्नमेंट हॅज टू सी दॅट जांकां चान्स मेळा आनी जे चान्स घेवंक सोदतात तांकां ड्युअल सिटीजनशीप दिवप, तांचें गोंयकारपण आमी राखप. आनी इफ इंडिया कॅन सेलिब्रेट गोवा अब्रॉड by clapping for a person of Goan origin who heads the European Council, then it must stop penalizing Goans at home. Or demand, a specific demand. Subhashish Govekar and Vaishnavi Sargaonkar for Goa 365.